झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्याला माहित असं की 20 डिसेंबरला विधानमंडळात आणि विधानसभेमध्ये हा एक मताने ठराव झाला होता की बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला संपूर्ण जागा द्यायची। आणि त्यानंतर मग जेव्हा 28 ला आम्ही गेलो तेव्हा वर्षा बंगला असणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कॅबिनेटचे काही सहकारी यांनी तिथं आम्हाला आश्वासन दिलं की काही झालं तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आम्ही ही जमीन राखीव ठेवू। पण ते आम्ही असं म्हटलं की आम्ही 29 ला उद्या मोर्चा काढणार आहोत। त्याचं काय तर ते म्हणाले मोर्चा काढू का, टेन्शन निर्माण होईल, आमच्याकडे हायकोर्टाने जे काही आम्हाला हे दिलेले आहेत तर आम्ही इथे तुम्हाला शब्द देतो। तर मी तेव्हा म्हटलं की तुम्ही मला इथे शब्द देण्याऐवजी मी जो मोर्चा काढतोय वडीच्या आंबेडकर मैदानातून इंदू मिलपर्यंत तिथे तुमचे कोणीतरी प्रतिनिधी यावेत। आणि मग त्या दिवशी 29 तारखेला प्रचंड मॉब आंबेडकरी जनतेचा वडीच्या मैदानावर जमला असताना तिथे आर पाटील गृहमंत्री आणि नितीन कुमार राऊत तिथे आले। त्यांनी स्वतः जनतेसमोर तो शब्द दिला आणि त्यावेळेस आम्ही ते आंदोलन स्थगित केलं। आणि मला आज आनंद वाटतोय की त्यानंतर 31 डिसेंबरला आम्ही आपल्याला माहित असेल प्राईम मिनिस्टरांच्या बंगल्यावर गेलो, तिथे प्राईम मिनिस्टरांनी सुद्धा शब्द दिला आणि या दोघांनी शब्द पाळला, त्याबद्दल मी दोघांचे अभिनंदन। पण आंबेडकरी जनतेचा विजय असा आपल्याला बंधुराजी, आपण हे सगळी चर्चा ऐकलीत, काय ऐकून वाटतं या चर्चेवरनं, काय तुम्ही प्रकाश टाकाल? कसं आहे की आधी मी बाळासाहेबांच्या एका प्रश्नाला उत्तर देऊ इच्छितो की बाळासाहेब या समाजाचे एक सन्माननीय नेते आहेत। मी या समाजातला एक छोटा कार्यकर्ता पत्रकार आहे, त्यामुळे बाळासाहेबांनी आधी आपलाही दर्जा तपासावा। समाज तुम्हाला तुमच्या राजकारणी गेले 50 वर्ष समाज बघतोय, त्यामुळे तुम्ही इतरांच्या दर्जा तपासण्याच्या आधी स्वतःचा दर्जाही तुम्हाला तपासण्याची गरज आहे असं मला वाटतं। मुळामध्ये बौद्ध महासभा ही धार्मिक संघटना असताना बाबासाहेबांचा लढा राजकीय लढा त्याच्याकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही। फक्त असं नुसतं लिखण्याचा भाग नाहीये, त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहावं आणि व्यवस्थित बोलावं। फक्त असताना कोणावर तरी टीका करायची म्हणून टीका करण्याच्या भानगडीत पडू नका। मी तुमच्यावर मुळामध्ये त्याच्यामुळे असताना स्वतः नाही स्वतः काही शब्द प्रयोग करताय ते बघा। मी तुमच्या विरोधामध्ये एकही असंसदीय शब्द वापरलेला नव्हता बाळासाहेब, आणि तुमच्या विरोधामध्ये एकही असंसदीय शब्द वापरला नव्हता। तर ठीक आहे, मूळ मुद्दा असा आहे, आपण जे म्हणताना सगळ्यांना बाळासाहेब मी तुम्हाला थांबवतो इथे। आपण वैयक्तिक चर्चा नको करूया, आपण मूळ प्रश्नावरती पुन्हा एकदा येऊयात। संघर्षाचा विजय झालाय, ऐक्याची साथ घातली जाईल का, आपला मूळ प्रश्न होता। पण सध्या जी चर्चा झाली की श्रेयावरनं थोडीशी लढाई सुरू झाली, तर विजय कांबळे यांचं म्हणणं होतं की सगळे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात। काँग्रेस सुद्धा म्हटलेलं आहे की आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही असं स्पष्टपणे म्हटलं होतं आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांनी हा श्रेय घेण्याचा प्रयत्न केलाय का? नाही, कसं आहे की या सर्व नेत्यांना श्रेय घेण्याची सवय आहे, ही जुनी सवय आहे त्यांची। समाजाला अशा भावनिक प्रश्नावर भांडत ठेवणं, लढत ठेवणं आणि श्रेय घेणं आणि आपली स्वतःची राजकीय पोळी भाजणं हा या सर्व रिपब्लिकन गटांच्या नेत्याची जुनी सवय आहे। यावेळी आपल्याला तेच दिसतंय। विजय कांबळे आंदोलन करत होते, रामदास आठवले आंदोलन करत होते, आनंदराजांनी गेल्या वर्षी आंदोलन केलं, दिल्लीमध्ये रामविलास पासवान त्यांच्या पातळीवर आंदोलन आणि प्रयत्न करत होते। या सगळे लोक प्रयत्न आपापल्या पातळीवर करत होते। शेवटी आंबेडकरी समाजाची ताकद आणि दिग्विजय नेते आहेत बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा जो विचार आहे हा त्याचा विजय आहे, आंबेडकरी समाजाचा विचार आहे। याचं श्रेय कुठल्या एखाद्या नेत्याला देणं आणि त्यावेळी केलेल्या तात्कालिक आंदोलनाचं श्रेय देणं मला वाटतं बरोबर नाही। आणि त्याही पुढे जाऊन की या आंदोलनाच्या नंतरचं काय, अगदी खरं, आंबेडकरी जनतेचा विजय आहे आणि या आंदोलनानंतर आता हा विजय मिळाल्यानंतर आता याच्या पुढे काय महत्वाचा प्रश्न। पण मी रामदासजींकडे जातो। रामदासजी, काँग्रेसने असं म्हटलं की आमच्या जाहीरनाम्यामध्ये हा विषय होता आणि आम्ही सुरुवातीपासून हा विषय लावून धरला आणि तर शेवट सुद्धा आम्हीच केला, असं काँग्रेस म्हणतंय, काय प्रतिक्रिया आपली? आता काँग्रेस म्हणते आता त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हा विषय होता, पण आमच्या हृदयात हा विषय होता, म्हणजे आमच्या काळजामध्ये हा विषय होता। त्यामुळे आता मी तर अनेक वेळेला सांगितलंय की इथं काय कोणाची पोळी भाजून घेण्याची आवश्यकता नाही आहे। बंधुराज लोणी आमचे चांगले मित्र आहेत, पत्रकारही आहेत, आणि भावनिक प्रश्नावरती आंदोलन करायचं म्हणजे आंदोलन केलं नसतं तर हा प्रश्न सुटला असता का? म्हणजे आम्ही बघितलं की नामांतराच्या लढ्यामध्ये 17 वर्ष लागलेली होती आणि ठीक आहे या ठिकाणी आंदोलन केलं आणि ते क्रेडिट मिळावं यासाठी आंदोलन आमचं अजिबात नव्हतं। आणि परंतु एक गोष्ट खरी आहे की भावनात्मक प्रश्नावरतीच आंदोलन न करता जसं बंधुराज सांगतायत त्याप्रमाणे आपण इतर प्रश्नावर सुद्धा आंदोलन केलं पाहिजे। तर त्यासाठी आता आमचा इंदुमिलचा प्रश्न सुटलेला आहे, उद्या झोपडपट्टीचा प्रश्न आहे, भूमिमुक्ती आंदोलन आहे, ग्रामीण भागाचा विकास आहे, दलितांचे अत्याचार आहेत, या सगळ्या प्रश्नावरती आम्ही आंदोलन करतच आलेलो आहोत। त्यामुळे आम्हाला काही तर पोळी भाजण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे। बरोबर, त्यामुळे एक तर आता बंधुराज हे चळवळीतलेच कार्यकर्ते, ते पॅन्थर आहेत आमचे, त्यामुळे आता म्हणजे अशी काही पोळी भाजण्याची आम्हाला
आवश्यकता अजिबात नाही आहे आणि आम्हाला पुढे जायचं आहे. त्यांच्यासारख्या पत्रकारांची आमच्या चळवळीला आवश्यकता आहे. अगदी खरं रामदासजी. आपण बाळासाहेबांकडे जाऊयात. बाळासाहेब, काँग्रेसने थोडासा श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला होता, काय आपली प्रतिक्रिया? ते माझं म्हणणं आहे, काँग्रेसने श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांचा अधिकार आहे. बंधुराज लोणेंना तिथे सर एक सांगू इच्छितो की इथला सर रिडलचा प्रश्न ज्यावेळेस सोडवला होता त्यावेळेस कोण पोळी भाजायला आलं नव्हतं आणि त्यावेळेस बंधुराज सारखे काय लिहित होते त्यांनी असं त्यांचं बघावं त्याच्यामध्ये. आता सुद्धा असणारं जे आहे ते मी सारखा म्हणतो या ठिकाणी की ह्याचं असणारं जे श्रेय आहे हे श्रेय इतर रामदास कोणाला देत असतील किंवा इतर कोणी काही देत असतील हा वेगळा आहे, पण मी असं सातत्याने म्हणतो की इथला असणारा हा श्रेय पंतप्रधानांचा श्रेय आहे, मुख्यमंत्र्यांचा श्रेय आहे. अगदी खरं. आणि तरीही जर तिथले असणारे आरोप होणार असतील तर त्यांनी असणारं आपलं स्वतःचं असणारं वक्तव्य तपासावं की आपण काय बोलतोय आणि काय नाही आहे. खरंय खरंय. म्हणजे आपण कुठल्या लेवलमध्ये असणारं बोलतोय ते असणारं त्यांनी बघावं. अगदी खरंय. आणि मग त्यांनी असं चर्चेला असं बोलवलं पाहिजे असं मी तुम्हालाही आग्रह करणार आहे. नक्कीच नक्कीच. बोलवताना अशानं बोलवा की त्याच्यामधलं असणारं जे आहे की मान मर्यादा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये राहतील. अगदी खरंय. बाळासाहेब, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो या चर्चेच्या अगदी शेवटी जाताना. त्याचबरोबर रामदास आठवले तुम्हाला हा प्रश्न आहे. संघर्षाचा विजय झालाय, यापुढे ऐक्यासाठी बाळासाहेब तुम्ही प्रयत्न करणार का आणि रामदासजी तुम्ही प्रयत्न करणार का? सुरुवातीला बाळासाहेब एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये की या प्रश्नाचा आणि ऐक्याचा काही संबंध नाहीये. हा सगळ्यात महत्वाचा लढा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाहीये. एक भाग, एक जागा होती त्याच्यावरती असणारं स्मारक व्हावं, म्हणजे पहिल्यांदा असणारं राहणाऱ्या लोकांसाठी येण्यासाठी व्हावं, त्याच्यानंतर असणारं स्मारक दिलं. हा माझ्या अंदाजानं लढ्याचा जसा भाग आहे तसं पडद्याच्या पाठीमागे जे अनेक संघटन होतं, लोक होते, त्यांनीही असणारं सहकार्य केलेलं आहे, याचा आपण असणारं विसरता कामा नये खरं याच्यामध्ये. आणि मी असं म्हणतोय की पडद्याच्या पाठीमागच्या जे मंडळींनी जे महत्वाचं कार्य केलेलं आहे त्यांचं असणारं हे श्रेय आहे. आम्ही फक्त निर्णय झाल्यानंतर मोर्चामध्ये उतरलेलो आहोत हे आपण असणारं विसरता कामा नये. रामदासजी, जनतेला उत्सुकता आहे, ऐक्य होईल का या विषयावरती? ही नांदी ठरेल का ऐक्याची बाबासाहेबांचं स्मारक? नाही, मला असं वाटतं म्हणजे ऐक्याचा आणि या विषयाचा काही संबंध अजिबात नाही आहे. ऐक्य होत असेल तर फार चांगली गोष्ट आहे, परंतु इंदू मिलच्या जागेचा प्रश्न सुटल्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित आलं पाहिजे. जरी भावना असलीही तरी आता तो काळ ठरवेल. आणि बाळासाहेबांच्या मताशी मी सहमत आहे की म्हणजे हा विषय काय ऐक्याच विषय नाही आहे, परंतु सगळे आंबेडकरी जनता एकत्रित आली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका लोकांची जर असेल तर वेगवेगळ्या रीडरच्या वेळेला ज्याप्रमाणे आम्ही एकत्रित आलेलो होतो, आता अनेक वेळेला एकत्र आलो, पुन्हा फुटलो, त्याच्यामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि आमच्याबद्दलच ऐक्याच्या संबंधामध्ये भूमिका मांडली जाते. पण इतर समाजामध्ये किती नेते आहेत, किती गट आहेत, याचा अर्थ आमच्यामध्ये गट असले पाहिजे ते या मताचा मी अजिबात नाही. आणि आम्ही या प्रश्नावर एकत्र आहोत. म्हणजे आम्ही ज्यावेळेला विषय ज्यावेळेला निर्माण होतो, समाजावर ज्यावेळेला अन्याय होतो, त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रित असतो. आणि जरी पॉलिटिकल जरी आम्ही वेगवेगळे असलो तरी बाबासाहेबांच्या नावाने आम्ही एकच आहोत, जसं इंदू मिलच्या प्रश्नावर आम्ही एकत्रित आले होतो. बरं, ठीक. आनंदराजजी, आपली काय प्रतिक्रिया? ठीक आहे. बघा, ही मंडळी जी म्हणतात की ऐक्याचं जे काही पूर्वीचं जे काही एक अट्रॅक्शन होतं ते आंबेडकरी चळवळीतलं संपलेलं आहे. कारण लोकांची आता भावना अशी झालेली आहे की नेते कधीच ऐक्य करणार नाहीत आणि त्यामुळे आता जनता ऐक्य करण्याच्या दृष्टीनं स्वतः प्रयत्न करेल. जनतेचा म्हणजे आंबेडकरी जनतेचा नेता ठरवेल आणि त्याच्या पुढे आता जाईल. आता आंबेडकरी जनतेने मरगळ झटकलेली आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये त्यांना एक लक्षात आलेलं आहे की आपण जर जनता जरी एकत्र आली तर अनेक प्रश्न सुटू शकतात. हे आज इंदू मिलच्या प्रश्नावरून त्यांना दिसलेलं आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये मला पूर्ण खात्री आहे की आता बराच अंधारी रात्र सरलेली आहे. आता उषकाल नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही अशी माझी आशा आहे. नक्कीच. पण कोणी पुढाकार घेईल आपल्याला असं वाटतं? नाही, ऐक्यासाठी पुढाकाराची गरज नाही. आता जनता त्यांचा नेता ठरवेल. कारण त्यांना समजून आलेलं आहे की हे ऐक्य हे अळवावरचं पाणी आहे. काही जण कोणाचे आश्रित आहेत, कोणी काय कसे वेगवेगळ्या पद्धतीनं इतके वर्ष राजकीय पक्षांनी ज्या वाटचाली केल्यात, त्यामुळे आता ऐक्याच्या प्रश्नावरती आता लोकांना इंटरेस्ट राहिलेला नाही. खरं. रामदासजी, आपण या संदर्भात पुढाकार घ्याल का? ऐक्याच्या संदर्भात जर विषय पुढे आला तर? नाही, पुढाकार आता आनंदराज म्हणाले त्याप्रमाणे आता एकतर लोकांनाही काही इंटरेस्ट राहिला नाही, कारण अनेक वेळेला ऐक्य तुटलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या पक्षामध्ये अनेक गट आहेत, परंतु त्या ठिकाणचा मतदार आणि मायावती एकत्रित आहे. तर मला असं वाटतं की या ठिकाणी फक्त नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि बाकीच्या लोकांनी फुटलं पाहिजे.
जर नेत्यांना एकत्र आणले विरोध नाही आहे, परंतु नेत्यांचा ऐक्य होत नसेल तर जनतेचं ऐक्य होणं अत्यंत आवश्यक आहे आणि जनतेने आपला एखादा पुढारी ठरवावा आणि त्याप्रमाणेच मला असं वाटतं की ती एक मोठी ताकद उभी राहू शकेल. या दृष्टिकोनातून ऐक्य झालं, सगळे नेते एकत्र आले तर मला आनंद आहे. परंतु माझं काम चाललेलं आहे आणि मी माझं काम करतो आहे, माझा पक्ष काम करतो आहे. नक्कीच. जय भीम, जय भारत. नक्कीच. रामदासजी, आणखीन एक शेवटचा प्रश्न आहे, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक इथे घ्यायचा आहे. रोखोकमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. आपण पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.